स्टँडर्ड 10 ते सब्जेक्ट मॅथमॅटिक्स पार्ट 2 चॅप्टर नंबर 3 सर्कल. या अगोदरच्या तासिकेला आपण चॅप्टर नंबर 2 मधील प्रॉब्लेम सेट 2 मधील सर्व उदाहरणांचा अभ्यास केलेला आहे. आज आपण एका नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. त्या चॅप्टरचं नाव आहे सर्कल. इयत्ता 9वी पर्यंत तुम्ही सर्कलच्या बाबतीमध्ये ज्या टर्म्स आहेत त्या विविध टर्म्सचा अभ्यास केलेला आहे. तरीसुद्धा या टर्म्स आपल्याला पुढे येणार आहेत आणि त्यामुळं आपण थोडक्यात त्याची रिव्हिजन करणार आहोत. सर्कल त्याची डेफिनेशन माहिती आहे आपल्याला. द सेट ऑफ पॉईंट्स इक्विडिस्टंट फ्रॉम फिक्स पॉईंट इन अ प्लेन इज कॉल्ड सर्कल. म्हणजे प्रतलातील एका स्थिर बिंदूपासून स्थिर अंतरावर असणाऱ्या त्याच प्रतलातील बिंदूंचा समूह म्हणजे वर्तुळ होय. द सेट ऑफ पॉईंट्स इक्विडिस्टंट फ्रॉम फिक्स पॉईंट एका स्थिर बिंदूपासून इन अ प्लेन इज कॉल्ड सर्कल. म्हणजे एका स्थिर बिंदूपासून काही ठराविक अंतरावर असणाऱ्या त्याच प्रतलातील बिंदूंचा समूह म्हणजे सर्कल होय. सेंटर ऑफ सर्कल. The fixed point in the plane of a circle is called center of a circle. In figure, O is the center of a circle. This is the fixed point. From fixed point, OQ, ON and OM, OP, OA and OB are equidistant from the point center of a circle. The set of points from a fixed point equidistance from the fixed point is called circle. म्हणजे या फिक्स पॉईंटपासून हे जे काही ठराविक अंतरावरती असणारे हे सर्व बिंदू असतील हे निव्वळ या ठिकाणी बी क्यू एन एम पी आहेत असं नाही, तर ह्या फिक्स पॉईंटपासून असे हे सगळे जे फिक्स पॉईंट आहेत आणि अशा या फिक्स पॉईंटपासून आणि त्याच प्रतलातील बिंदूंचा समूह म्हणजे वर्तुळ होय. आणि हा फिक्स पॉईंट जो आहे तो सेंटर ऑफ ए सर्कल. द फिक्स पॉईंट इन द प्लेन ऑफ ए सर्कल इज कॉल्ड सेंटर ऑफ ए सर्कल. रेडियस ऑफ द सर्कल. सेगमेंट जॉइनिंग सेंटर ऑफ ए सर्कल अँड पॉईंट ऑन द सर्कल इज कॉल्ड रेडियस ऑफ द सर्कल. सपोज O is the center of a circle and Q is the point on the circle. The segment joining center of a circle and point on the circle, OQ, ON, OM, OP, OA, OB are the radius of the circle. These are the segments which are joining from the center of a circle and point on the circle. Radius of a circle is denoted by small r. Diameter म्हणजेच रेडियसला आपण त्रिज्या असं म्हणतो. डायमीटर म्हणजे व्यास. A chord which is passing through the center of a circle is called a diameter and it is denoted by d, small d or capital D. वर्तुळाचा व्यास कशाला म्हणतो की वर्तुळाची जी जीवा वर्तुळाच्या केंद्रबिंदूमधून जाते, किंवा दुसरी डेफिनेशन आपल्याला अशी करता येईल, अ सेगमेंट जॉइनिंग एनी टू पॉईंट्स ऑन द सर्कल अँड पासिंग थ्रू द सेंटर ऑफ ए सर्कल इज कॉल्ड डायमीटर ऑफ द सर्कल. वर्तुळावरचे कोणतेही दोन बिंदू जोडणारा आणि वर्तुळाच्या केंद्रबिंदूमधून जाणारा जो रेषाखंड असतो त्यालाच वर्तुळाचा व्यास असे म्हणतात. अँड डायमीटर इज डबल ऑफ रेडियस. वर्तुळाचा व्यास हा त्या त्रिज्येच्या दुप्पट असतो. इट इज देअरफॉर डायमीटर D इज इक्वल टू 2 × रेडियस. दिस इज द फॉर्म्युला. तुम्हाला रेडियस देतात आणि डायमीटर काढायला सांगतात, म्हणून डायमीटर D इज इक्वल टू 2 × रेडियस. किंवा डायमीटर दिला तुम्हाला तर रेडियस करायला सांगितली तर R इज द रेडियस. रेडियस इज इक्वल टू D/2 मीन्स डायमीटर अपॉन 2 व्यास भागिले 2. Diameter is double of radius and radius is half of its diameter. In figure,
PQ is a diameter. Chord. A secant joining points on the circle, any 2 points AB is a secant. This is called chord of the circle. A secant joining any 2 points on the circle किंवा a segment joining any 2 points on the circle is called chord of circle, and in circle AB is the chord of the circle. Secant म्हणजेच छेदिका. In figure, MN is a secant. A line which intersects a circle in 2 points is called secant किंवा त्याला मराठीमध्ये आपण छेदिका असं म्हणतो. Line and circle having 2 common points is called secant. In figure, line MN is the secant. Tangent. या फिगरमध्ये लाइन L ही tangent आहे. Line L and a circle having only one common point, then this line is called tangent of the circle. या फिगरमध्ये पहा, line and circle having only one common point is called tangent. In figure, line L is the tangent. आपण पुढचे काही मुद्दे पाहूया. कॉन्ग्रुएंट सर्कल्स म्हणजेच त्याला मराठीमध्ये आपण एकरूप वर्तुळ असे म्हणतात. 2 सर्कल्स हॅव्हिंग इक्वल रेडियाय. जेव्हा 2 वर्तुळांच्या त्रिज्या ह्या काय असतात, एकरूप असतात, समान असतात, इक्वल रेडियाय इज कॉल्ड कॉन्ग्रुएंट ऑफ ए सर्कल. इफ R1 is equal to R2, then these 2 circles are congruent to each other. जेव्हा दोन्ही वर्तुळांच्या त्रिज्या समान असतात तेव्हा ही 2 वर्तुळं एकरूप असतात. कॉन्सेंट्रिक सर्कल्स, एककेंद्री वर्तुळे. 2 or more circles having one center is called concentric circles. एककेंद्री. जेव्हा 2 किंवा आणखीन एखादं समजा इतर केंद्रबिंदू घेतला आणि एवढी रेडियस घेतली आणि असे एक पुढचं सर्कल जर काढलं तर, किंवा 4थं वर्तुळ काढू शकतो, 5वं वर्तुळ काढू शकतो, ही सगळी काय होतील, कॉन्सेंट्रिक सर्कल्स म्हणजे एककेंद्री वर्तुळे. 2 or more circles having one center is called concentric circles. Intersecting circles. 2 circles having 2 common points are called intersecting circles. त्या फिगरमध्ये आपल्याला असं दिसतंय पहा की ही 2 सर्कल जी आहेत ती इंटरसेक्ट होतात, त्यांच्यामध्ये 2 कॉमन पॉईंट, हा एक आणि हा दुसरा. देन दीज सर्कल्स आर कॉल्ड इंटरसेक्टिंग सर्कल्स. जेव्हा 2 किंवा 2पेक्षा 2 बिंदू जेव्हा 2 वर्तुळामध्ये कॉमन असतात, सामायिक असतात, तेव्हा अशा वर्तुळांना छेदन वर्तुळे असे म्हणतात. इंटरसेक्टिंग म्हणजे छेदन वर्तुळे. आपण पुढचे काही पॉईंट्स पाहूया. पेज नंबर 48 वरती हा नवीन एक पॉईंट आहे. सर्कल्स पासिंग थ्रू 1, 2, 3 पॉईंट्स. म्हणजे एका बिंदूतून जाणारी वर्तुळे, 2 बिंदूतून जाणारी वर्तुळे आणि 3 बिंदूमधून जाणारी वर्तुळे किती असतात हे आपल्याला ह्याच्या अगोदरसुद्धा तुम्ही पाहिलेलं आहे. इन द ॲडजॉइनिंग फिगर पॉईंट A लाईज इन अ प्लेन. हा पॉईंट A दिलेला आहे. ऑल 3 सर्कल्स विथ सेंटर्स बघा P, Q, R विच आर पासिंग थ्रू द पॉईंट A. ही तिन्ही सर्कल जी आहेत ती पॉईंट A मधून जातात. म्हणजे कोणतंही सर्कल आपण घेतलं, P हा पॉईंट, P हा केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळावरती A हा पॉईंट आहे, Q हा केंद्रबिंदू आहे, सेंटर असलेल्या वर्तुळावरती A हा बिंदू आहे, आणि R हा बिंदू, R हा सेंटर आहे, त्या वर्तुळावर सुद्धा A बिंदू आहे. 2 or more circles passing through the point A. If only one point is given, then infinite number of circles can be passing through point A. जेव्हा 1 पॉईंट देतात आणि त्या 1 पॉईंटमधून थोडीशी त्रिज्या आपण जर वाढवली तर आपण दुसरं सर्कलसुद्धा असं जाईल की ते
ए या पॉईंटमधून जाईल. इनफायनाईट सर्कल्स कॅन बी पासिंग थ्रू द गिवन पॉईंट, वन पॉईंट. Infinite number of circles passing through a point. Next point है in the adjoining figure, how many circles passing through point A and B. या फिगरमध्ये A आणि B हे दोन बिंदू दिले, तिथे दाखवलेत पाशे. ह्या दोन बिंदूमधून जाणार किती वर्तुळे काढता येतात. ए बी हा सेगमेंट दिलेला आहे, त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला. परपेंडिक्युलर बायसेक्टर काढल्यानंतर आपल्याला इथे हा दोन्ही लाईन एल आणि लाईन ए बीचा हा एक इंटरसेक्ट होणारा हा पॉईंट मिळेल इथे. आणि या पॉईंटपासून आपण एपर्यंत किंवा बी बिंदूपर्यंतचं अंतर घेऊन आपल्याला एक वर्तुळ काढता येईल. त्यानंतर या परपेंडिक्युलर लाईनवरचा आपण पी हा बिंदू घेतला. पी बिंदूपासून एपर्यंत अगर बी बिंदूपर्यंतचं अंतर घेतलं आणि पुन्हा आपण अशा पद्धतीने वर्तुळ काढू शकतो. त्यानंतर परत पी बिंदूच्या वरती क्यू बिंदू घेतला. या क्यू बिंदूपासून अशा पद्धतीनं पुन्हा तिसरं वर्तुळ काढता येईल. त्यानंतर आपण खाली या रेषेवरती आला असता खालीसुद्धा आपण जर वेगळे बिंदू जर घेतले तरीसुद्धा आपल्याला या ए आणि बी बिंदूमधून जाणारीसुद्धा अनंत वर्तुळे काढता येतील. काय या ठिकाणी ॲक्टिव्हिटी दिल्या. ड्रॉ सेगमेंट ए बी, ड्रॉ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ लाईन एल ऑफ द सेगमेंट ए बी, टेक पॉईंट पी ऑन लाईन एल एस सेंटर. पी ए इज द रेडियस and draw a circle. Observe that the circle passing through the point B also find region. Recall the property of perpendicular bisector segment. Perpendicular bisector of a segment ही प्रॉपर्टी तुम्ही आता 9वीला शिकलेला आहात. Every point on the perpendicular bisector of a given line is equidistant from the end points of that segment. म्हणजे रेषाखंडाच्या लंबदुभाजकावरील कोणताही बिंदू त्या रेषाखंडाच्या अंत्यटोकापासून समान अंतरावर असतो. हे तुम्ही इयत्ता 9वीला पाहिलेलं आहे. पुढचा मुद्दा पहा. टेकिंग any point Q on the line L, if circle is drawn with center Q and radius QA, will it pass through the point B? Think. How many such a circles can be drawn passing through A and B? Where will their center lie? Infinite circles pass through the two distinct points. जेव्हा दोन वेगळे बिंदू देतात तेव्हा त्या दोन बिंदूमधून जाणारी अनंत वर्तुळे काढता येतात. पुढचा तिसरा मुद्दा आहे पहा. इफ 3 points are given. If 3 points are not collinear, means तिन्ही बिंदू हे एका रेषेत नसतील तर या बिंदूमधून जाणारे किती वर्तुळे काढतायत. आपण हे तिन्ही बिंदू जोडले एक ट्रायंगल तयार होतो आणि ट्रायंगल जोडल्यानंतर यातल्या कोणत्याही दोन बाजूंचे लंबदुभाजक काढले. ड्रॉ अ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ एनी टू साइड्स ऑफ ए ट्रायंगल. देन फ्रॉम द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन टेक अ डिस्टन्स फ्रॉम पॉईंट E or B or C. Draw a circle. This circles is passing through 3 points. आणि त्यालाच आपण सर्कम सर्कल ऑफ ए ट्रायंगल म्हणजे त्रिकोणाचं परिवर्तुळ असं म्हणतो. आणि हे परिवर्तुळ कशा पद्धतीने काढायचे आता 9वीला शिकलेलो आहोत. म्हणून हे 4 मुद्दे तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. इनफायनाईट सर्कल्स पास थ्रू 1 पॉईंट. इनफायनाईट सर्कल्स पास थ्रू 2 डिस्टिंक्ट पॉईंट्स. 3 देअर इज a unique circle passing through 3 non-collinear points. म्हणजे तिन्ही बिंदू जर एक रेषेत दिले नसतील तर त्याच्यामधून एकच वर्तुळ जाते. नो सर्कल कॅन पास थ्रू 3 collinear points. जेव्हा एका रेषेत असे 3 जर बिंदू दिले आपल्याला 1, 2 आणि 3 या तिन्ही बिंदूमधून जाणारे एकही वर्तुळ काढता येत नाही. नो सर्कल कॅन पास थ्रू 3 collinear points. या पद्धतीनं हे सर्व मुद्दे तुम्ही पुस्तकात बघून व्यवस्थित समजावून घ्यायचे. काही डेफिनेशन असतील त्या PDF स्वरूपामध्ये तुम्हाला पाठवले जातील, ते तुम्ही आपल्या वहीमध्ये लिहून काढायचे आहेत. कारण या टर्म्स जे आहेत हे मुद्दे जे आहेत वारंवार पुढे आपल्याला येणार आहेत. धन्यवाद. आणि थोडंसं आपल्याला आठवड्यातील काही 4 ते 5 दिवस आपल्याला घ्यावे लागतील की जेणेकरून आपलं हे 3रं प्रकरण आणि 4थं प्रकरण आपल्याला या पुढील 1 महिन्याच्या कालावधीमध्ये संपवायची आहेत.
आणि त्यामुळे तुम्ही व्यवस्थित या ठिकाणी दिलेला भाग जो असेल त्याचा अभ्यास करावायचा आहे. धन्यवाद.